हॅलो, आज आपण घेऊन आलेलो आहे एका नवीन व्हिडिओसोबत नवीन ठिकाण. तर हे ठिकाण बघून मी तुम्हाला या ठिकाणाची संपूर्ण माहिती सांगणार आहे. कदाचित हे ठिकाण सर्वांनी बघितलेलं असेल, पण ठिकाण बघता-बघताच आपण या ठिकाणाची संपूर्ण भौगोलिक माहिती बघणार आहे. तर ठिकाण बघितलेलं असेल कदाचित, पण हा व्हिडिओ बघता-बघता तुम्हाला या ठिकाणाविषयी संपूर्ण माहिती पण असणं गरजेची आहे. बरेच जण कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असेल, तर त्यांना पण या व्हिडिओमधून डिटेल्स माहिती पडेल आणि ज्यांना जनरली ह्या ठिकाण माहिती आहे, पण याच्याविषयी माहिती नसेल, तर हे व्हिडिओ बघा आणि तुम्हाला संपूर्ण माहिती याच्यातून सांगणार आहे मी. तर व्हिडिओसोबत बनून राहा. संपूर्ण माहिती बघणार आहे आपण. या वरती जाण्यासाठी स्टेप्स वगैरे आहे इथून. या स्टेपने आपल्याला क्रॉस करून वरती जायचं आहे. समोर दिसत असेल तुम्हाला पांढऱ्या अक्षरामध्ये नाथसागर असे नाव लिहिलेले आहे. याला जायकवाडी धरण आणि नाथसागर या नावाने ओळखले जाते. तर आपण वरती जाऊन बघू, पूर्ण पाणी वगैरे बघणार आहे आणि या पाण्याविषयी किती क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे पाणी, याच्यावर डिपेंड किती शहरं आहे, किती जमीन याच्यावर डिपेंड आहे, हे सर्व बघणार आहे. तर व्हिडिओसोबत बनून राहा माझ्यासोबत. हे नाथसागर नाव दिलेलं आहे इथे. तर आपण आता वरती जाणार आहे आणि बघणार आहे याविषयी संपूर्ण माहिती. तर बघू शकता, हे नाथसागर जलाशय हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. या जायकवाडी धरणामुळे तयार झालेलं आहे. हे धरण गोदावरी आणि प्रवरा नद्यावर बांधण्यात आलेले आहे. तर नाथसागर जलाशय हे सुमारे 55 किलोमीटर लांब आणि 27 किलोमीटर रुंद हा पूर्ण एरिया आहे याचा. 55 किलोमीटर लांबीचा आणि 27 किलोमीटर रुंद. तर या जलाशयामुळे एकूण जलमग्न क्षेत्र सुमारे 36,000 हेक्टर आहे. 36,000 हेक्टर म्हणजे एकूण 90,000 एकर जमीन जलमग्न आहे. तर या धरणाची पाणी साठवण क्षमता 102 TMC आहे. तर हिवाळ्यात जगातून इथे विविध भागातून पक्षी इथे स्थलांतर होतात पाण्यासाठी आणि अभयारण्याने पूर्ण वेढलेले आहे. आपण येताना बघितलंच तुम्ही की संपूर्ण अभयारण्य आहे येता. तर या धरणामुळे मराठवाड्यातील जवळपास 2,40,000 हेक्टर क्षेत्र जमीन ओलिताखाली आहे. इथून 2,00,000 हेक्टर जमिनीला पाणी पुरवल्या जातं. तर हे धरण भारतातील पहिल्या 5 धरणापैकी सर्वात मोठं धरण आहे आणि महाराष्ट्रात याची सर्वात जास्त पाणी साठवण क्षमता आहे. आणि या प्रकल्पाद्वारे भारतातील महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सिंचन प्रकल्पापैकी आहे. ह्या कालव्याद्वारे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहमदनगर आणि परभणी जिल्ह्यातील 2,37,452 हेक्टर शेतीयोग्य क्षेत्राला सिंचन करते. आणि विशेष बाब म्हणजे या नाथसागरवरती हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचा 12 मेगावॅट कॅपॅसिटीचा प्लांट आहे. तिथे इलेक्ट्रिसिटी पण जनरेट होते पाण्यापासून आणि बेनिफिट शेतीसाठी पण उपयुक्त पाणी आहे. इथून जवळपास 5-6 जिल्ह्याला इथून पाणी पुरवल्या जातं. ही संपूर्ण माहिती आहे या नाथसागरची.
अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला ऑल करण्यासाठी विसरू नका. म्हणजे नवीन व्हिडिओ अपडेट केल्याच्या नंतर तुम्हाला कळूनच जाईल. थँक यू.